मंडळी, सध्या तमाम तरुणाई समोरची गंभीर समस्या म्हणजे जुळत नसलेली लग्न. दरम्यान भारतात आणि खास करून महाराष्ट्रात हा प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललेला आहे. इतका गंभीर की पोरांना रात्रीची झोप बी लागना झाली आहे. अगदी उलीचं का होईना पण माझं लग्न व्हावं म्हणून पोरं काळजीपोटी हातरुणात या कुशीवनं त्या कुशीव करत असतात. पण लग्नाचा प्रॉब्लेम जैसे थे म्हणत तेवढाच क्रिटिकल आणि जहाल होत चाललेला आहे. दरम्यान एका बाजूला भारतात पोरापोरींच्या लग्नाची ही अवस्था असली तर इंडोनेशियामध्ये मात्र एक भलताच लग्नाचा प्रकार समोर आला आहे, आणि तो म्हणजे प्लेजर मॅरेज, म्हणजे आनंद विवाह. आणि त्याची आता जगभरात इतकी चर्चा आहे का जगभरातून लोक या प्लेजर मॅरेजचा आनंद घ्यायला इंडोनेशियाला जात आहेत. खास करून दुबईवाल्यांचा लय गोतावळा तिकडं जायला चटाटलाय. पण आता तुम्ही म्हणाल ह्यो नेमका काय मॅटर आहे, तर थांबा सगळं इसकाडून सांगतो. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहेर. म्हणजे आपण मागच्या टायमाला भारतातल्या लडाखमधील प्रेग्नन्सी टुरिझमची माहिती घेतली होती, ज्यात आपण हे जाणून घेतलं होतं की कसं भारताच्या त्या गावात परदेशी महिला गर्भवती व्हायला येतात. पण आता याच्या पुढेही जाऊन इंडोनेशियावाल्यांनी पर्यटकांना खुश करण्यासाठी थेट प्लेजर मॅरेज म्हणजेच आनंद विवाहाची संकल्पना अंमलात आणली आहे असा दावा करण्यात येतोय. पण हा आनंदी विवाह म्हणजे नेमका काय आहे प्रकार ते आता थोडक्यात जाणून घेऊ. तर इंडोनेशियातील गरीब कुटुंबातील तरुणी पैशाच्या बदल्यात तिथे येणाऱ्या पुरुष पर्यटकांशी शॉर्ट मॅरेज अर्थात अल्प कालावधीसाठी विवाह करतायत. पर्यटकांना आनंद देऊन पैसा कमावणं हा यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान इंडोनेशिया हे जगातील सर्वात मोठं मुस्लिम बहुल राष्ट्र असल्यानं हे प्लेजर मॅरेज तिथं मुत्तह निकाह या नावानं ओळखलं जातं आणि तो त्यांच्या प्रथेचाच एक भाग असल्याचा दावा करण्यात येतोय. काही मुस्लिम इतिहास अभ्यासकांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली असली तरी सध्या मुत्तह निकाह ही प्रथा इंडोनेशियाच्या पर्यटन क्षेत्रात किफायतशीर उद्योग म्हणून उदयास आलेली आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आता प्रश्न हा आहे की इंडोनेशियातील महिला किंवा मुली अशा पद्धतीनं पर्यटकांशी आनंद विवाह म्हणजेच प्लेजर मॅरेज का करतायत? तर ऐका. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील तरुणी पैशाच्या बदल्यात पुरुष पर्यटकांशी मुत्तह निकाह करत आहेत. त्यांच्या तिथल्या मुस्लिम धर्मात त्याला तात्पुरता विवाह म्हटलं जात आहे. पण अनेक पर्यटक त्या विवाह प्रथेमुळं स्थानिक इंडोनेशियन महिलांचा फायदा घेत असल्यानं काही लोकांनी त्या प्रथेवर जोरदार टीका सुद्धा केली आहे. प्रामुख्याने गरीब महिला त्याला बळी पडत असून मध्य पूर्वेतील पुरुष पर्यटक तिथं जाऊन पैशाच्या बदल्यात त्यांच्याशी शॉर्ट टर्म विवाह करत आहेत. दरम्यान या प्रथेचं इंडोनेशियात व्यवसायात रूपांतर कसं झालं याबद्दल माहिती घेतली असता असं कळालं की लॉस एंजेलिस टाइम्सच्या वृत्तानुसार इस्लाममधील मुत्तह निकाह ही प्रथा आता एक आकर्षक उद्योग म्हणून उदयास आली आहे. हा उद्योग पश्चिम इंडोनेशियातील पुंकाक या लोकप्रिय पर्यटनस्थळी पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. तो उद्योग प्रामुख्यानं अरब पर्यटकांना आकर्षित करत आहे. आता त्या कामाची जबाबदारी थेट काही कंपन्यांनी घेतलेली आहे. एका हायलँड रिसॉर्टमध्ये एजन्सीच्या माध्यमातून पर्यटकांची आणि स्थानिक महिलांची भेट घडवून आणली जाते. दोन्ही गटांच्या सहमतीनं एक लहान आणि अनौपचारिक विवाह होतो. त्यानंतर पुरुष संबंधित महिलेला पत्नीसारखा मान देतो आणि पत्नी त्या पर्यटकाला पतीसारखा. त्यानुसार जोपर्यंत तो संबंधित पर्यटक त्या ठिकाणी राहतो तोपर्यंत संबंधित महिला त्याला घरगुती आणि लैंगिक सेवा पुरवते. जेव्हा तो पर्यटक निघून जातो तेव्हा ते लग्न आपोआप संपुष्टात येतं. अशा पद्धतीनं तिथली प्रत्येकी एक महिला साधारण 10 ते 15 पर्यटकांशी मुत्तह निकाह करते. 28 वर्षाच्या काहाया या इंडोनेशियन महिलेनं लॉस एंजेलिस टाइम्सशी बोलताना सांगितलं की कोणाची तात्पुरती पत्नी होणं वेदनादायक आहे. मी पश्चिम आशियातील पर्यटकांशी 15 पेक्षा जास्त वेळा विवाह केला. या कामात अधिकारी आणि एजंटचा देखील वाटा असतो. त्याचा वाटा कापून निम्मी रक्कम संबंधित महिलेला दिली जाते. काहायाने पुढे सांगितलं, वयाच्या 13व्या वर्षी अशा पद्धतीनं तिनं पहिला विवाह केला होता. तिला तिच्या आजी आजोबांमुळे ते काम करणं भाग पडलं. तिला खरं तर जनरल स्टोअर किंवा चप्पल तयार करण्याच्या कंपनीत काम करायचं होतं, पण तिथं पगार खूप कमी होता. आता ती प्रत्येक विवाहातून तसे $300 ते $500 कमावते असा दावा करण्यात येतोय. त्यातून घर भाडं आणि आजारी असलेल्या आजी आजोबांच्या उपचाराचा खर्च ती भागवते. मुलीला सांभाळते. पण ती नेमकं काय काम करते हे तिच्या कुटुंबियांना माहिती नाही. जेव्हा कळेल तेव्हा मी घरकाम करते असं ती सांगेन म्हणाली. तथापि काही महिला काही दिवस अशा प्रकारचं काम करून त्यातून बाहेर पडतात आणि स्थिर कुटुंब पद्धतीची कास धरतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आनंद विवाह किंवा मुत्तह निकाह याला इस्लाम धर्मात मान्यता आहे का? तर झी न्यूज या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ही प्रथा शिया मुस्लिम पंथात सुरू झाल्याचा दावा केला जातोय. भारतात मुघल काळात अशा प्रकारे विवाह व्हायचे. दीर्घकाळ प्रवास करणारे मुघल व्यापारी अशा प्रकारचा विवाह करत होते. पण बहुतांश मुस्लिम अभ्यासकांनी हा विवाह अयोग्य मानलाय.
इंडोनेशियात ज्याप्रमाणे करार पद्धतीने विवाह होत आहेत ते तेथील कायद्यानुसार मान्य नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हे विवाह इस्लाममधील मूळ संकल्पनेच्या विरुद्ध आहेत असाही त्यांचा दावा आहे. इंडोनेशियात विवाहविषयक कायद्याचं उल्लंघन केल्यास दंड, तुरुंगवासाची शिक्षा आणि सामाजिक किंवा धार्मिक गोष्टींवर निर्बंध घातले जातात. मुस्लिम धर्मात मुत्त निकाह हा तात्पुरता विवाह मानला जातो. मुत्त हा अरबी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ आनंद असा होतो. त्यामुळे मुत्त निकाहास आनंद विवाह असं देखील म्हटलं जातं. हा तोंडी किंवा लेखी स्वरूपात केला जाणारा एक खाजगी करार आहे. त्यात विवाह करण्याच्या उद्देशानं अटी मान्य केल्यानंतर विवाह केला जातो. मुत्त निकाहाचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो. तो 1 तास इतका लहान किंवा 99 वर्षांपर्यंत देखील असू शकतो. मुत्त निकाहामध्ये संबंधित पुरुषानं महिलेला ठराविक सहमती रक्कम देणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीनं आनंद लग्न पार पडल्यानंतर संबंधित महिला व पुरुष पर्यटक नवरा बायकोसारखे राहतात. अगदी लादी पुसण्यापासून नवऱ्याचे कपडे धुणे, त्याला जेवण बनवून देणे अशी कामं त्या महिला करतात. पुढं पर्यटकाला जायचं असेल की तो थेट तलाक म्हणून निघून जातो असा सुद्धा दावा करण्यात येतोय. दरम्यान या मुत्त निकाहाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत की काही पंत ही प्रथा योग्य तर काही पंत ही प्रथा अयोग्य आहे असं मानतात. काहींनी याला विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हटलंय तर काहींनी याला थेट वेश्या व्यवसाय असं म्हटलंय. भारतात मात्र या मुत्त निकाहाबद्दलची काहीही माहिती समोर आलेली नाही. भारतात तसंही पैसे घेऊन लैंगिक सुख देण्याच्या प्रकाराला वेश्या व्यवसाय असं म्हटलं जातं. त्याला असा कोणत्याही लग्नाचा दर्जा दिला जात नाही. सध्या तिथं ही प्रथा इतकी सामान्य झाली आहे की पुंकाकच्या डोंगराळ प्रदेशातील आसपासच्या सर्व गावांना तलाकशुदा गाव म्हणजेच घटस्फोटित गाव म्हणून देखील ओळख मिळालेली आहे. अनेक वर्षांपासून थायलंड हे मध्य पूर्वेतील पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक होतं, कारण तिथं सेक्स टुरिझमचा समावेश असायचा. पण 1980च्या दशकात ती परिस्थिती बदलली आणि तिथं लूटमार आणि खुणाचे प्रकार घडू लागले. त्यानंतर मग लोक इंडोनेशियात येऊ लागले. तिथं अरब विलेज नावाचं एक शहर आहे. तिथल्या लोकांना आधीच अरबी भाषा यायची. त्यांच्यात संवाद वाढला आणि तिथं पर्यटकांसाठी कंत्राटी पद्धतीचे विवाह होऊ लागले. तशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी कोटा बुंगा शहर 1 नंबरला आहे. सुरुवातीच्या काळात मुली आणि तरुणींना कुटुंबातील सदस्य किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून पर्यटकांपुढे सादर केलं जायचं. पण आता दलालांनी तिथली सगळी सूत्र हाती घेतली आहेत. लॉस एंजेलिस टाइम्सशी बोलताना शारिफ हिदायतुल्ला इस्लामिक स्टेट युनिव्हर्सिटीमधील इस्लामिक कौटुंबिक कायद्याचे प्राध्यापक ययान सोप्यान म्हणाले की इंडोनेशियामध्ये अशी अनेक शहरं आहेत जिथं ही प्रथा लोकप्रिय झाली आहे. तिथल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कोविडनं परिस्थिती आणखीनच बिघडवली आणि तेव्हापासून ही प्रथा जास्त विस्तारत असल्याचं आपण पाहतोय. पर्यटनामुळे तिथल्या लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत आहेत. एका लग्नातून मुली आणि महिलांना किमान 40 ते 80 हजार रुपये मिळतात असंही त्यांनी सांगितलं. तर मंडळी, इंडोनेशियातील आनंद लग्नाचा असा सगळा मॅटर आहे. बाकी व्हिडिओची ओपनिंग इंटरेस्टिंग झालेली असल्यानं तुमची उत्सुकता ताणली गेली असणार, पण शेवट होता होता हा काहीतरी भलताच प्रकार असल्याचं तुमच्याही लक्षात आलं असणार. त्यामुळे अशा पद्धतीचं आनंदी लग्न करायला म्हणून तिकडं इंडोनेशियात जाऊ नका. तिथला कायदा कडक आहे. त्यापेक्षा इथंच दम धरा आणि उलिशा लग्नाची आज धरण्यापेक्षा लॉंग टर्म मॅरेजची कास धरावं. बाकी विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वरीय यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.